नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि गोम वेदक विद्या मंदिर तळा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. विज्ञानप्रती विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि अभिवादन करून करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे, विज्ञान शिक्षक मचे मॅडम, प्राध्यापक भुरेटियन, श्री विनायक महाडकर, प्राध्यापक शिंदे भिडी, प्राध्यापक जमादार एस.टी. दिव्या वडके, शिक्षकेतर कर्मचारी श्री किरण नागावकर, श्री प्रसाद सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. या दिनाचं औचित्य साधून कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील विविध वैज्ञानिक साहित्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानाचं महत्त्व समजून घेतलं. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगांचं सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले. तसेच काही विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर आपली प्रगल्भ मते व्यक्त केली. प्राध्यापक जमादार एस.टी. यांनी आपल्या मार्गदर्शनात डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. रमण इफेक्टचा शोध आणि त्यांचं वैज्ञानातील योगदान आजही जगाला प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाला कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तसेच गोम वेदक विद्या मंदिर तळाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विज्ञानाच्या जयघोषात आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहात हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. मी आता 5वीत शिकत आहे. आम्ही डेन्सिटी प्रोजेक्ट करणार आहोत. सर्वांकडे लक्ष द्या. या 5वीच्या विद्यार्थिनी आहोत. त्या काही एक्सपेरिमेंट करणार आहे. त्यांना आपण डेन्सिटी म्हणतो. डेन्सिटी जास्त असल्यामुळे डेन्सिटी कमी असते. काय टाकलं तर सांग. हे 2 ग्लास घेतलेले आहेत. एकामध्ये सॉल्ट टाकलेलं आहे आणि एक असंच करून गेलं. एक ग्लासमध्ये म्हणजे सॉल्टी ग्लासमध्ये लिंबू वरती येत आहे. दुसऱ्या ग्लासमध्ये लिंबू खालती जात. असं का होत आहे? कारण सॉल्टी पाण्यामध्ये लिंबूचं जे घटक आहे म्हणजे घनता आहे ती थोडीशी कमी आहे. पाण्याची घनताही जास्त आहे. आणि दुसऱ्या ग्लासमध्ये लिंबूची घनताही जास्त आहे आणि पाण्याची घनताही कमी आहे. त्यासाठी माझ्याकडे चॅलेंज आहे. हे लॉक आहे, सायन्सशीच रिलेटेड आहे. हे लॉक फक्त तुमच्या कुठेतरी येऊन उघडून दाखवा. माहिती असेल तर येऊ नका. ज्यांनी मगाशी बघितले त्यांनी येऊ नका. ज्यांना माहिती नसेल त्यांच्या या कुठेतरी. अजून कुणाला यायचं? तुला माहिती आहे? दाखव. इकडे दाखव ना. आता त्याचं शास्त्र त्याच्यामध्ये सायन्स हे झाले की ह्याच्यामागे जेव्हा आपण गोल फिरवला ह्याच्यात सेंट्रिफ्युगल फोर्स अप्लाय झाला. तर त्यामुळे ह्या ज्या नॉट्स एकामेकात अडकल्या होत्या त्या बाजूला फेकल्या गेल्या. आता हा लॉक आहे पण जेव्हा आपण याला गोल फिरवलं तेव्हा गोल फिरून त्या रॉड्स बाहेरच्या बाजूला फेकल्या गेल्या आणि हे उघडलं. एक दगड आहे त्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा खूप कमी असल्याने हा पाण्यामध्ये तरंगतो. कारण जेव्हा लावायला होतं तेव्हा जे
दाखव ना, करून दाखव. My name is Shlok Yogesh Shirke. Today I am here to speak about the National Science Day. We celebrate it to honor the great Indian scientist Sir C.V. Raman. On this day, means 28 February 1928, he discovered the Raman effect, which changed the world of physics. This brilliant discovery, he became the first Indian scientist to win a Nobel Prize in Science. Science has made our lives easier and more advanced. Modern life is possible without science and technology. We should learn and understand science for a better future. This day reminds us of the importance of science in our daily lives. Explore science and explore the world. Thank you. आहे याची फ्रिक्वेन्सी 288 आहे. डॉक्टर कान चेक करताना हा ट्युनिंग फॉर्क वापरतो आणि ज्यावेळेस हे प्रॉम्प्ट या रबर पॅडवर कोलिजन होईल त्यावेळेस याचे व्हायब्रेशन तयार होतात. ते सहजासहजी डोळ्याला दिसत नाही आणि याचे व्हायब्रेशन किती होतात तर पर सेकंद 288 होतात, म्हणजेच एक फ्रिक्वेन्सी पर सेकंद. तर कान चेक करण्यासाठी डॉक्टर घेतात. आता हे तुझ्या कानात ऑब्झर्व करावं आहे. कुठल्या कानात? वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी अशा एका महान विज्ञानाच्या दिनाबद्दल ज्याला राष्ट्रीयत्व प्राप्त झाले असा विषय मी आज मांडणार आहे. तो म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन. राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो? कारण की विज्ञान हा दिवस आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आल्या आल्या लगेच आपल्याला आठवतो की आपल्या समोर एक प्रात्यक्षिक आलंय, जसे की घरात लाईट चमकतो, मग तो लाईट प्रकाश देतो याचा शोध पण जेव्हा घरात दिवा लागत होता तेव्हा अंधार कोपऱ्यात राहत होता. जेव्हा लाईट आली तेव्हा घरात चारी बाजून उजाड पडू लागला. मग असे उजाड असं नवनिर्मित उत्क्रांती घडवण्यासाठी C.V. रमन यांनी एक रमन इफेक्ट नावाचा शोध लावला, म्हणजेच रमन परिणाम. आता रमन परिणाम म्हणजे एक अग्नी असते, त्याचा रंग मिक्स होतो, ते शोध म्हणजे रमन इफेक्ट, आणि तो त्यांनी लावला. मग त्यांच्या या कार्याबद्दल 1928 मध्ये 28 फेब्रुवारी रोजी त्यांना त्यांच्या या कार्याबद्दल राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. मग त्यांचे नाव तरी काय तर त्यांचे नाव आहे चंद्रशेखर व्यंकट रमन. चंद्रशेखर व्यंकट रमन हे खूप असे नवीन शास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या शोधातून इतरांची जागृती केली. आता आपण आपल्या विज्ञान म्हणजे काय तर विज्ञान म्हणजे नवीन शोध, नवीन दिशा आणि नवीन वाटचाल दाखवणारा मार्ग म्हणजे विज्ञान. आणि विज्ञानाला आपण म्हणतो विज्ञानात एक नाही आणि काय आणि अजूनही होणार आहे आणि होणार तर होणार, आमच्यासारखे पण होणार आणि आमच्यासारखे नाही तर इथं उभे असणारे सर्वजण होणार. मग या विज्ञानात शास्त्रज्ञ आहे 18-15 आणि त्या शास्त्रज्ञांपैकी आपण शास्त्रज्ञ बना. आपण देखील नवा शोध लावा. लाईट कसा चमकतो, त्या लाईटाचा प्रकार काय, तो लाईट उजेड कसा देतो आणि स्वतः खाली अंधार का ठेवतो. आपण जर आपल्या खाली 8-10-15 वर्ष जर अंधार ठेवला आणि एक दिवस उजाड दाखवला तर तो उजाड आपल्यावर नाही तर इतरांवर पडावा यासाठी प्रयत्न करायला हवा. आणि राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, उलटी झेप घेतली. त्यावेळी विज्ञानाने उलटी झेप घेतली. कोणी राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. विमान फक्त आकाशातच उडतो आणि खाली पण पाण्याचा सुद्धा विमान आहे. पाण्यात उडणारे विमान म्हणजे जहाज. मग जहाज
तसा विज्ञान आणि तसं विमान म्हणलं तर तो अंतराळात फिरवतो. मग रॉकेटमध्ये जाताना कल्पना चावलाने विचार केला नसेल का? विचार केला नसेल का मुलींनो तुमच्यासाठी? मग कल्पना चावला विचार केला नसेल का? मग ती रॉकेट मधून जात असताना ती चंद्रावर तिचे सगळे देह पडून गेले, तिचे अजूनही सापडले नाही. तसंच विक्रम नावाचा एक सायंटिस्ट, तो पण विक्रम साराभाई, ते सुद्धा मुलांनी देखील त्यांचं बघून शिकायला हवं ना. मग त्यांच्या अंधारात प्रकाश यायला हवा, यासाठी विज्ञान आपल्याला पुढे नेत असतो, नवीन शोध लावत असतो. मग विज्ञान आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीत उपयोगी आहे. पहिली लोक फक्त अंधारात बसत आहे, आता उजाड आला, आता गरमीसाठी फॅन आला, पंखा आला. आता कालचीच बोललो मी मराठीच बोलणार, मग काल राजभाषा झाली म्हणून मी मराठीच बोलणार. पंखा, मग तो पंखा हवा देतो सर्वांना. आता जर तो पंखा जर 2 तास बंद पडला ना, मुलांना तर घराच्या बाहेरच निघावं वाटत. असं वाटतं पंखा कधी चालू आहे, नंतर त्या लाईटाचे ज्याच्यावर राहिलं होतं त्यापेक्षा आपण अजून वेगळा पंखा तयार केला पाहिजे, जो लाईटावर नाही तर त्याच्या स्वतःवर चार्जिंगवर चालला पाहिजे. आणि त्यासाठी चार्जिंगचा सुद्धा पंखा तयार होऊ लागला, चार्जिंगची स्कूटर तयार होऊ लागली. रस्त्यात पेट्रोल समजा तर चालणार नाही आणि पेट्रोल पर्यंत लोटत नेणारी गाडी आता चार्जिंगवर चालू लागली. मग असा या विज्ञानाचा आज भगवस अशी आकाशा इतकी झेप घेत आहे. गरुडाहून मोठी झेप घेतो तो विज्ञान, गरुडाहून मोठी घेतो विज्ञान झेप. आज त्याचा दिवस साजरा करू मनामनात. Everyone, my name is Alvika Sukmiladurkar. Today we are celebrate Natural Science Day. 28 February. Dr. C.V. Raman have played our daily life. Electricity, mobile, laptop, medicines are gift for science. Life is impossible. Thank you. Good morning, everyone. Respect, principal, teacher, and all my dear friends. My name is Jayavardhan Babasaheb Jadhav. I learn in 5th class. Today is 28th February. We are celebrating National Science Day. We celebrate this day to the mark discovery Raman effect by the C.V. Raman sir. He was a great Indian scientist. Announced her discovery in 1928. No science, no future, and then know and grow. Thank you. वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, आज 28 फेब्रुवारी रोजी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमले इथे आहोत. सर्वप्रथम सर्वांना विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट म्हणजे विज्ञान. मानवाच्या प्रगतीचे खरे आणि उज्ज्वल साधन म्हणजे विज्ञान. नव्या युगाच्या स्वप्नांना सत्यात उतरवणारी शक्ती म्हणजे विज्ञान आणि सत्याचा शोध घेणारी खरी दृष्टी म्हणजे विज्ञान. मित्रांनो, आजचा हा दिवस आपण थोर भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन यांच्या स्मरणार्थ साजरा करतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. या महान शोधासाठी त्यांना
1930 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञानाच्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आणि पहिले आशियाई शास्त्रज्ञ ठरले. एवढे बोलून मी 2 शब्द पूर्ण करतो. मी तुम्हाला विज्ञान दिनाबद्दल काही 2 घोष वाक्य सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐका. अंधश्रद्धा दूर करू विज्ञानाचा हात धरू. अंधश्रद्धा दूर करू विज्ञानाचा हात धरू. विज्ञानाचे बाळगूपर्व विज्ञान दिन साजरा करू सण. विज्ञानाचे बाळगूपर्व विज्ञान दिन साजरा करू सण. विज्ञान दिन आहे पास विज्ञानाचा लागतो ध्यास. विज्ञान दिन आहे पास विज्ञानाचा लागतो ध्यास. नष्ट करू अंधश्रद्धेचा अंधकार. विज्ञानाने येईल उद्याचे उष्काळ. नष्ट करू अंधश्रद्धेचा अंधकार. विज्ञानाने होईल उद्याचा उष्काळ. विज्ञानाची किल्ल्या न्यारी देशाची होईल अचंबित दुनिया सारी. विज्ञानाची किल्ल्या न्यारी अचंबित दुनिया सारी. विज्ञानाने केली क्रांती. विज्ञानाने केली क्रांती. देशाची झाली प्रगती. विज्ञानाशिवाय प्रगती नाही. विज्ञानाशिवाय देश नाही. 1 2 3 4 विज्ञानाचा जय जयकार. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. विज्ञान दिनानिमित्त मी तुम्हाला आपल्या रोजच्या जीवनातील विज्ञान या विषयावर माझे विचार सांगणार आहे. मित्रांनो, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विज्ञानाची मदत घेत असतो. सकाळी आपल्याला उठवणारे घड्याळ, दात घासण्यासाठी वापरलेले ब्रश आणि पेस्ट, अंगावरील शाळेचा गणवेश आणि शाळेत जाण्यासाठी वापरलेली सायकल किंवा बस या सर्व गोष्टी विज्ञानानेच बनवल्या आहेत. अगदी आपल्या आईने बनवलेला डबा आणि स्वयंपाकाची पद्धत यातही विज्ञानच लपलेलं आहे. आता आपण जो मोबाईल पाहतो, टीव्ही पाहतो किंवा इंटरनेटवरून जगाची माहिती मिळवतो ती सर्व विज्ञानाचीच किमया आहे. विज्ञानाने आपले जीवन खूप सोपे आणि वेगवान बनवले आहे. असे बोलून माझे 2 शब्द सांगितले. माझं नाव सिमीना मुहम्मद आहे. विज्ञानाची क्रांती, विज्ञानाची प्रगती, विज्ञानाचा नवा ध्यास. विज्ञानाने देशाचा विकास. विज्ञानाने देशाचा विकास. 28 फेब्रुवारी दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत गोवारीकर हे 1987 साली भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान या खात्याचे सचिव होते. त्यांनी देशात विज्ञान वातावरण निर्माण करण्यासाठी व नोबेल पुरस्कार विजेते ज्येष्ठ भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन सुरू करण्याची योजना आखली. सर चंद्रशेखर रमण यांनी विज्ञानात अनेक शोध लावले. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी कोलकाता येथे रमण प्रभावचा शोध लावला होता. त्यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता. विज्ञानाने माणसाचे आयुष्य सोपे झाले आहे. डॉक्टर, इंजिनियर यांनी विज्ञान व तंत्रज्ञान मोठी प्रगती केली आहे. 29वे शतक हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटोळे. अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटोळे. ते विज्ञान सर्व जगाला ज्ञानाचे डोळे बनले. Respected principal, teachers, and all my dear friends. My name is Rupi. Today is 20th February, and we are celebrating National Science Day. We are celebrating this day to mark the discovery of Raman effect by the great Indian physics sir C.V. Raman. On 28th February 1928, Sir C.V. Raman announced his discovery. For his discovery, he was awarded the Nobel Prize in Physics in 1930. He was the first Indian and Asian to receive any Nobel Prize in the field of science.
We celebrated this day to create awareness about the importance of science in our daily life. This day was celebrated for the first time on 28th February 1987. This day is celebrated every year with a new day. By the celebrating 28th February as National Day, we show our respect to Sir C.V. Raman. His contribution is immense and will be remembered for always. Thank you. पहिला नोबेल पुरस्कार मिळालेला विज्ञान आविष्कारचा सर सी.व्ही. रमण यांना जगासमोर मांडला. तो दिवस म्हणजे 28 फेब्रुवारी. सर सी.व्ही. रमण यांनी एकाच रंगाचे प्रकाश किरण घेऊन ते निरनिराळ्या पदार्थातून नेले. पदार्थावर प्रकाश किरण टाकले असता पदार्थाची संकल्पना व धर्मगुण त्यांचे विकरण होते. ही बाब त्यांनी प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध केली. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना पुढे आली तेव्हा 28 फेब्रुवारी दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून जाहीर केला. सर सी.व्ही. रमण एकदा बोटीवरून इंग्लंडला चालले होते. वरच्या डेकवरून प्रवास करीत असताना त्यांचे लक्ष पॅसिफिक समुद्रातील निळाशार पाण्याकडे गेले. वर निळेभोर आकाश आणि खाली निळे पाणी बघून त्यांच्यातील शास्त्रज्ञ विचार करू लागला. एक अनुमान काढू लागला. काय पाण्याची ही निळाई म्हणजे आकाशाचे प्रतिबिंब तर नव्हे ना? शास्त्रज्ञ ते नेहमी आपल्या खिशात एक बिलकुल प्रिझम व एकाच प्रकाशाचे लोकल बळगीत असत. त्यांनी तो खिशातून बाहेर काढला आणि पाण्यावर गोल फिरवलं. ध्रुवीकरण झालं आणि किरण प्रिझम मधून जात नाही हे त्यांच्याकडे प्रिझम मधून पाहिले. असता काळ रंग दिसतो. त्यांनी पाण्यावरून लोकल गोल फिरवला. बघता तो काय त्यातून सुंदर रंगाचा पट्टा दिसू लागला. त्याने विचारचक्र चालू झाले. पुढील 2 वर्ष ते वेगवेगळ्या संशोधन करत राहिले. 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांचा या संबंधित संशोधन निवेदनाचा नेचर या जगभर प्रसिद्ध मासिकात रमण इफेक्ट्स या नावाने प्रसिद्ध झाला आणि म्हणून स्वातंत्र्य भारतात 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा करू लागले. 1930 साली सी.व्ही. रमण यांना संशोधनासाठी भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. सी.व्ही. रमण यांनी लोकांमध्ये विज्ञान दृष्टिकोन दाखल केला. भारतीय अंतराळ संशोधनात एकाच वेळी 104 उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्वक्रम केला आहे. 21वे शतक हे विज्ञान व माहितीचे तंत्रज्ञान मानले जाते. विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे. याचा वापर जो आयुष्यात करत नाही तो खरोखरच चांगला आहे आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत असलेली आपल्याला दिसायला साजरा करतोय आणि तो दिन का साजरा करतोय आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगून झालेला आहे. आणि हा दिन साजरा करण्यामागे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा दृष्टिकोन किंवा दृष्टिकोनाची वाढ व्हावी आणि विज्ञानामुळे आपण जी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केलेली आहे त्याच्यामध्ये शेती क्षेत्र असेल, दळणवळण असेल, माहिती तंत्रज्ञान असेल किंवा अवकाश असेल आणि वैद्यकीय क्षेत्र असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपण लक्षणीय प्रगती केलेली आहे. आणि डॉक्टर सी.व्ही. रमण यांचा एक सन्मान दिवस म्हणून आपण साजरा करतो. कारण त्यांनी प्रकाशाचे विकिरण त्यांच्या अगोदर फक्त प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाचे अपवर्तन एवढंच माहिती होतं जगाला. परंतु त्यांनी त्याच्याही पुढे जाऊन आकाश निळा का दिसतो किंवा समुद्र निळा का दिसतो याच्यावरून त्यांनी प्रकाशाचे विकिरण कसं होतं आणि वेगवेगळ्या रंगामध्ये व्हिजिबल लाईट आपल्याला दिसायला पांढरी दिसते. आपण याच्यामध्ये फोटोसिंथेसिसमध्ये पाहिलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेव्हलेंथची लाईट असते आणि वेगवेगळ्या कलरची तयार होतात. तेव्हापासून त्यांना 1930 रोजी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला आणि तेव्हापासून आपण विज्ञान दिन साजरा करतो. आणि विज्ञानाचा दृष्टिकोन आपल्यामध्ये वाढीस लागावा. आता आपण प्रत्येक विज्ञान म्हणजे काय? विज्ञान हा शब्द किंवा सायन्स हा शब्द कुठून आला? सायन्स शिवाय लॅटिन शब्दापासून आलेला आहे आणि सायन्स शिवाय म्हणजे नॉलेज किंवा टू नो याचा अर्थ होतो. आणि प्रत्येक गोष्टीचा आपल्याला जेव्हा प्रश्न पडेल त्यावेळेस आपण त्याचा किंवा त्याच्या जिज्ञासू वृत्ती तयार होईल आणि त्यातून नवनवीन शोध निर्माण होतील आणि त्यातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मानवाची प्रगती होईल
आणि तेव्हापासून आपण विज्ञान दिन साजरा करतो आणि अशा प्रकारे आजचा कार्यक्रम आपण इथंच थांबवून आपापल्या वर्गात जाऊ. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.